लाडकी बहीण योजनाची ई-KYC कशी करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही बी लाडकी बहीण योजनाची ई-KYC करत असाल तर कशी करायची चला मी तुम्हाला सांगतो। सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचे आहे, सर्वात प्रथम तुम्हाला गूगल ओपन करायचे आहे आणि गूगल मध्ये सर्च करायचे आहे। साइट मध्ये मी तुम्हाला देतो, बघून घ्या, ladkibaheen.maharashtra.government.in या वेबसाइट वरती जाऊन तुम्ही लाडकी बहिणीची ई-KYC करू शकता। ठीक आहे, तर सर्वात प्रथम जी साइट मध्ये दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा, नाहीतर गूगल मध्ये तसं लिहून टाका आणि तुमच्याकडे असा येईल बघा, हे वाले लिहिलेले येईल ladkibaheen.maharashtra.government.in अशी वेबसाइट येईल, त्याच्यावरच क्लिक करून तुम्ही ई-KYC करा। ठीक आहे, याच्यावर क्लिक करायचे आहे, नंतर मग वेबसाइट ओपन होईल आणि असं पाहायला मिळून जाईल। सर्वात प्रथम इथं लिहिलेलं असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावा। बघा साइट मध्ये जी वेबसाइट मी लिहून देत आहे त्याच्यावर तसं टाका, गूगल मध्ये येऊन लागेल। ठीक आहे, आणि इथं क्लिक करा। असा ऑप्शन आल्यानंतर इथं क्लिक करायचे आहे, इथं जिथं ब्लिंक करत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी क्लिक करावे, इथं क्लिक करा आणि नंतर मग तुमच्याकडे असा ऑप्शन येऊन लागेल। असा ऑप्शन आल्यानंतर इथं लिहिलेलं आहे लाभार्थी आधार क्रमांक, म्हणजे इथं लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा आहे। इथं लिहिलेलं आहे बघा लाभार्थी आधार क्रमांक। ठीक आहे, इथं टाका लाभार्थीचा आधार क्रमांक, जी लाडकी बहीण पैसे घेत आहे ज्यांची KYC करायची आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि इथं कॅप्चा असं लिहिलेलं आहे बघा। तर कॅप्चा मध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, इथं जे लिहिलेलं आहे इथं जो कोड तुमच्या मोबाईल मध्ये येईल तो कोड इथं टाकायचा आहे। बघा इथं आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्चा मध्ये साइड मध्ये जो कोड येईल तोच सेम कोड इथं टाकायचा आहे आणि नंतर खाली मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे। इथं मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून OTP पाठवा असं क्लिक करून द्यायचं आहे। जेव्हा तुम्ही OTP पाठवा याच्यावर क्लिक करणार तर प्रोसेस होणार, थोडा वेळ तुम्हाला वाट बघावं लागेल, इथं OTPचा ऑप्शन येतो तोपर्यंत। ठीक आहे, तर थोडासा वाट बघा इथं, कारण की साइट थोडी ट्रॅफिक लोड लेत आहे तर थोडासा तुम्हाला वाट बघावं लागेल। नंतर मग असा ऑप्शन येईल बघा OTP असा ऑप्शन येऊ लागेल, म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती जो मोबाईल लिंक असेल त्याच्यावर OTP येईल SMS द्वारा। ठीक आहे, तर मग बघून घ्या तुमचा जो आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर OTP आला असेल आणि तो OTP इथं टाकून द्यायचा आहे। ठीक आहे, जी लाडकी बहिणीची KYC करत आहे तुम्ही त्याच्या आधार कार्ड क्रमांकावर जो OTP आला असेल तो टाकायचा आहे। OTP टाकून इथं सबमिट करा असा ऑप्शन येईल, याच्यावर क्लिक करा। ठीक आहे, मग सबमिट होईल, थोडासा तुम्हाला इथं पण वाट बघावं लागेल। ठीक आहे, तर तसंच राहू द्या, थोडंसं वाट बघा। नंतर मग OTP टाकल्यानंतर असा ऑप्शन येऊन लागेल। आता इथं लिहिलेलं असेल वडिलांच्या पतीचा आधार क्रमांक टाका, म्हणजे वडिलांचा किंवा पती असेल तर पतींचा आधार क्रमांक इथं टाकायचा आहे। पतींचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकल्यानंतर इथं कॅप्चा असं नाव येईल बघा, मग हा कॅप्चा म्हणजे याच्यावर इथं जो कोड असेल तोच सेम कोड अजून इथं टाकायचा आहे कॅप्चा मध्ये। ठीक आहे, इथं लिहिलेला आहे एंटर कॅप्चा, तर हा कोड इथं टाकायचा आहे, वरती वडिलांचा नाहीतर पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून OTP पाठवा याच्यावर क्लिक करून द्यायचं आहे। जसं तुम्ही आधार क्रमांक टाकणार आणि कॅप्चामध्ये हे कोड टाकून मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून OTP पाठवा याच्यावर क्लिक करणार, मग तुमच्या मोबाईलवरती OTP येईल। म्हणजे इथं जो ज्यांचा आधार कार्ड टाकणार तुम्ही, जसं की वडिलांचा आधार कार्ड टाकणार तर त्याच्या मोबाईलवरती OTP येईल आणि पतीचा आधार क्रमांक टाकणार तर पतीच्या आधार क्रमांकावरती जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर OTP येईल। ठीक आहे, तर इथं आधार क्रमांक टाकून द्यायचा आहे वडिलांचा नाही तर पतीचा आणि इथं कॅप्चा कोड टाकायचा आहे, इथं मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून OTP पाठवा करून द्यायचा आहे। मग OTPची वाट बघायची, वडिलांचा आधार क्रमांक टाकला असेल तर त्या आधार क्रमांकावर जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर OTP, मग थोडा वेळ वाट बघितल्यानंतर OTP टाका असं ऑप्शन येऊन लागेल, मग OTP पाहायचा आहे आणि इथं टाकून द्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर सबमिट करा याच्यावर क्लिक करायचे आहे। जर आधार क्रमांक टाकणार तर त्या आधार क्रमांकावर जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर OTP येईल आणि पतीचा आधार क्रमांक जर टाकला असेल तर पतीच्या आधार क्रमांकावर जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर OTP येईल। ठीक आहे, मग OTP टाकून सबमिट करा आणि थोडंसं वाट बघा।
नंतर मग असा ऑप्शन येऊन लागेल, जर तुम्ही वडिलांचा आधार क्रमांक टाकला असेल तर इथं वडिलांचं नाव येईल आणि जर पतीचा आधार क्रमांक टाकला असेल तर मग पतीचं नाव येईल, ठीक आहे। मग इथं काय करायचं आहे, इथे 1 नंबर ऑप्शन दिलेला आहे बघा। 1 नंबर ऑप्शनमध्ये काय लिहिलेलं आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत। म्हणजे तुमच्या घरात जर कोणी नोकरीला नसेल आणि रिटायरमेंट नंतर पगार घेत नसतील तर तुम्हाला निवडा शब्दामध्ये होय निवडायचं आहे। तुम्ही एकदा वाचून घ्या नंतर निवडा, ठीक आहे। इथे लिहिलेलं आहे तसं वाचून घ्या। मग या निवडा शब्दावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। इथे निवडा शब्द आहे, निवडा शब्दावरती क्लिक करायचं आहे। इथं होय किंवा नाही असा ऑप्शन येईल, मग तुम्ही निवडून घ्यायचं आहे। बघून घ्या इथे लिहिलेलं आहे होय किंवा नाही, ठीक आहे। मग तुमच्या घरात जर कोणी नोकरीला नसेल आणि रिटायरमेंट नंतर पगार घेत नसेल तर होय शब्द इथं निवडायचा आहे आणि नोकरीला असेल तर नाही, ठीक आहे। इथं होय निवडून घेऊ आणि नंतर जात प्रवर्ग ऑप्शन येईल वरती। जात प्रवर्गमध्ये निवडा शब्द येईल, याच्यावर क्लिक करा। मग तुमची जी जात असेल ती इथं निवडायची आहे। जसं अनुसूचित जाती असेल तर अनुसूचित जाती निवडायचं आहे, अनुसूचित जमाती असेल तर अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या जाती ब, भटक्या जाती क, सर्वसामान्य, जी पण तुमची जात असेल ती इथं निवडून घ्यायची आहे। बघून घ्या, ठीक आहे। आणि जात निवडून घ्या जी पण कास्ट असेल ती, तर चला मग मी निवडून घेतो। नंतर इथं खाली एक और ऑप्शन येईल, बघून घ्या निवडा असं इथं लिहिलेलं आहे। बघून घ्या, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचे लाभ घेत आहे असं ऑप्शन येईल, बघून घ्या। मग तुम्हाला काय करायचं आहे, इथं निवडा शब्दावरती क्लिक करायचं आहे। इथं पण 2 ऑप्शन येईल, होय किंवा नाही। जर तुमच्या कुटुंबात एकच महिला विवाहित महिला लाभ घेत असेल आणि एक अविवाहित महिला योजनेचे लाभ घेत असेल तर होय शब्द निवडायचा आहे आणि जास्त असेल तर नाही, ठीक आहे। तर मग आमच्या कुटुंबात काय आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एकच महिला विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचे लाभ घेत आहे, ठीक आहे। तर मग मी होय शब्द निवडतो। तुम्ही वाचून घ्यायचं आहे हे सर्व आणि इथं एक बॉक्स नजर येईल तुम्हाला कोपऱ्यामध्ये, इथं टिक मार्कायचं आहे, बघून घ्या। इथं एक बॉक्स आहे, याच्यावर क्लिक करा, ठीक आहे। हे बघा बॉक्समध्ये क्लिक करा। नवीन मी सांगून देतो 1 नंबरमध्ये काय ऑप्शन आहे, जर तुमच्या कुटुंबात कोणीही नोकरीला नसेल, कोणीही रिटायरमेंट नंतर पगार घेत नसेल तर तुम्हाला होय शब्द निवडायचे आहे आणि जात प्रवर्गामध्ये तुम्हाला तुमची जी पण जात आहे ती निवडून घ्यायची आहे आणि इथं माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचे लाभ घेत आहे, म्हणजे इथं होय निवडून घेऊ मी, ठीक आहे। हे सर्व निवडून इथं बॉक्समध्ये क्लिक करा। नंतर इथं सबमिट करा असं ऑप्शन येईल, सबमिट करून द्यायचं आहे। सबमिट केल्यानंतर हे ऑप्शन येऊ लागेल बघा, तुमची KYC पातळी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं ऑप्शन येऊन लागेल। मग बघून घ्या तुमची KYC कंप्लीट झाली, ठीक आहे असं ऑप्शन येऊन लागेल। तर मग तुम्ही समजून घ्या तुमची KYC कंप्लीट झाली आहे। मग व्हिडिओला लाईक करून जायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून जायचं आहे। जी पण माहिती तुम्ही हो किंवा नाही म्हणणार ती सर्वात प्रथम तुम्ही वाचून घ्या आणि तेव्हाच क्लिक करा।